नमस्कार, मी जाई माझ्या किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। आज जी डिश आपण बनवणार आहोत ती आहे अमेरिकन। रेसिपीचं नाव आहे अमेरिकन चॉप सुई, पण ह्याच्यामध्ये अमेरिकन फ्लेवर्स नाही आहेत, तर आपण ह्याला थोडंसं इंडियनाइज बनवणार आहोत। अमेरिकेमध्ये ह्या डिशमध्ये पास्ता वापरला जातो, पण आपण ह्याच्यामध्ये नूडल्स वापरणार आहोत आणि चायनीज सॉसेस वापरणार आहोत। तर चला चालू करूया अमेरिकन चॉप सुई बनवायला। सगळ्यात आधी माझ्याकडे आहेत हे बॉईल केलेले नूडल्स। आता या नूडल्सला कसं बॉईल करायचं, तर नूडल्सचं पाकिट आणायचं, पाणी गरम करायचं, म्हणजे साधारण 200 ग्राम जर नूडल्स असतील तर 4 ते 5 कप आपण पाणी गरम करायचं। ते पाणी छान उकळलं की त्याच्यामध्ये मीठ आणि तेल टाकायचं। तेल टाकल्यामुळे हे जे नूडल्स आहेत ते एकमेकांना चिकटत नाहीत। पाण्याला छान उकळी आली की नूडल्स याच्यामध्ये टाकायचे आणि साधारण याला 5 ते 6 मिनिटं शिजवून घ्यायचं। पाणी काढून टाकायचं, नूडल्स एका ट्रेवर पसरवायचे आणि त्याच्यामध्ये अजून थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे ते एकमेकांना चिकटत नाहीत। तर हे माझ्याकडे आहेत बॉईल केलेले नूडल्स। आपण ते सगळ्यात आधी पॅन फ्राय करून घेऊया। तर पॅन गरम करायचा आणि ह्याच्यामध्ये टाकायचं तेल। तेलामध्ये हे जे बॉईल केलेले नूडल्स आहेत टाकून घ्यायचे। नूडल्स टाकल्यानंतर गॅस कमी करायचा आणि ह्याला एका बाजूने 4 ते 5 मिनिटं शिजवून द्यायचं। जोपर्यंत आपले नूडल्स शिजतायत तोपर्यंत आपण ह्याचा सॉस बनवून घेऊया। एका पॅनमध्ये घेऊया तेल। तेलामध्ये टाकूया बारीक चिरलेलं आलं, बारीक चिरलेली लसूण। हा जो चॉपसुईचा सॉस असतो तो आंबट गोड असतो, त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो केचपचा पण वापर करणार आहोत। आलं आणि लसूण व्यवस्थित परतलं गेलं की आपण ह्याच्यामध्ये भाज्या आणि चिकन टाकून घेऊया। जर तुम्हाला ही रेसिपी व्हेज बनवायची असेल तर तुम्ही ह्याच्यातलं चिकन काढून टाका। आलं आणि लसूण परतलं गेलं की ह्याच्यात आता आपण टाकूया गाजराचे पातळ काप, फरसबी, उभा चिरलेला कांदा। ह्याला व्यवस्थित असं आपण आता परतून घेऊया। या भाज्यांना थोडा शिजायला जास्त वेळ लागतो, म्हणून या भाज्या मी आधी टाकल्या आहेत। भाज्या अगदी हलक्या परतल्या गेल्या की ह्याच्यामध्ये आपण हे बोनलेस चिकन जे वापरणार आहोत ते टाकून घेऊया। आणि चिकन टाकल्या टाकल्या ह्याच्यामध्ये आपण टाकूया मीठ आणि कुटलेली काळी मिरी आणि ह्याला व्यवस्थित असं टॉस करून घेऊया। हा जो चॉपसुईचा सॉस असतो हा घट्टसर असा सॉस असतो, फार पातळ नसतो, त्याच्यामुळे भाज्या थोड्या जास्त झाल्या तरी चालतील। भाज्या आणि चिकन छान परतलं गेलं की ह्याच्यामध्ये आता आपण टाकूया सोया सॉस आणि टोमॅटो केचप। याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये टाकूया थोडंसं पाणी। जर तुमच्याकडे चिकन स्टॉक असेल तर तोही तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता। पाणी टाकल्यानंतर ह्याला एक उकळी आली की ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया ही शिमला मिरची। शिमला मिरचीला शिजायला जास्त वेळ लागत नाही, त्याच्यामुळे ही सगळ्यात शेवटी टाकायची आहे। गॅस बारीक करूया आणि आपल्याकडे हा जो कॉर्नफ्लोअर आहे त्याला थोड्या पाण्यामध्ये मिक्स करून त्याचं घट्ट असं मिश्रण बनवून घेऊया। आता हे जे कॉर्नफ्लोअरचं मिश्रण आहे ते एक एक चमचा असं करून ह्या चिकनच्या मिश्रणात टाकून घेऊया। अगदी सगळं एकदम टाकायचं नाही आहे, नाही तर मग ग्रेव्ही एकदम अशी घट्ट होऊन जाईल। आपला सॉस हा छान आता घट्ट झालेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे व्हिनेगर, टाकूया थोडंसं अजून मीठ टाकून घेऊया आणि माझ्याकडे हे बीन्स स्प्राउट्स आहेत ते पण थोडे टाकून घेऊया। आपली ग्रेव्ही तयार आहे। गॅस बंद करूया आणि ह्याला बाजूला ठेवून देऊया। आपले हे जे नूडल्स आहेत ते एका बाजूने छान शिजलेत, याला आता आपण उलटून घेऊया आणि दुसरी बाजू पण छान शिजून देऊया। आपले आता नूडल्स तयार आहेत, याला आपण डायरेक्ट एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया आणि ह्याच पॅनमध्ये आता आपण गरम करूया थोडंसं तेल आणि ह्या तेलामध्ये आपण एक अंड फोडून घेऊया। अंड्यावर थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि गॅस बंद करूया। आता ही जी आपण ग्रेव्ही तयार केली होती ती या नूडल्सवर टाकून घेऊया
आणि फायनली सॉसवरती हे अंड. अमेरिकन चॉप सुई तयार आहे. माझी फेवरेट आहे आणि जर तुमची पण फेवरेट असेल तर रेसिपी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. For more such delicious recipes, stay tuned to Sanjeev Kapoor Khazana.